चर्चगेट परिसरात असलेल्या आयकर भवन इमारतीच्या बेसमेंटला अचानक आग लागली आहे। तर आगीची माहिती मिळताच जवळपास 8 ते 10 अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम यशस्वीपणे सुरू आहे। अग्निशामक दलाच्या जवानांनी हे पार पाडलंय। आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम यशस्वीपणे अग्निशामक दलाच्या जवानांनी पार पाडलंय। मात्र आज नेमकी कोणत्या कारणामुळे ही आग लागली याचं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाही। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर। चर्चगेट येथे असलेल्या आयकर विभागाच्या इमारतीला आग लागलेली आहे आणि त्यानंतर आता घटनास्थळी जे आहेत ते अग्निशमन दलाचे जवान पोहोचलेले आहेत। जवळपास 8 अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत आणि या इमारतीमध्ये जी लोक अडकलेली आहेत, जे कर्मचारी अडकलेले आहेत, त्यांना देखील वाचवण्याचं आता काम जे आहे ते अग्निशमन दलाचे जवान करतायत। या इमारतीच्या बेसमेंटमध्ये आग लागल्याची माहिती मिळते। मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली होती हे अजूनही कारण स्पष्ट झालेलं नाही आहे। मात्र आग लागल्यानंतर संपूर्ण इमारतीमध्ये जे आहे ते भीतीचं वातावरण तयार झालं होतं आणि काही लोक जे आहेत ते अगदी टेरेसवर पळाली होती आणि जी टेरेसवर पळालेली लोक आहेत जे मुख्य जो प्रवेशद्वार आहे किंवा जिथून बाहेर लोक पडतात तिथे पोहोचू शकत नव्हती, म्हणून ती टेरेसवर गेली आणि आता टेरेसवर जी लोक गेलेली आहेत त्यांना वाचवण्याचं काम हे अग्निशमन दलाचे जवान करतात। त्या सगळा परिसर जो आहे तो रिकामा करण्यात आलेला आहे। यासोबतच कोणतीही जी वाहतूक वर्दळ होती ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। आता त्या लोकांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शिडी लावून या इमारतीच्या पूर्ण छतापर्यंत गेलेले आहेत। अजूनही कोणतीही जीवितहानी झाल्याची याबाबतची माहिती नाही आहे। मात्र ही आग नेमकी का लागली, कशी लागली हे शोधण्याचा प्रयत्न जे आहे ते अग्निशमन दलाचे जवान करतात। आता सध्या या आगीवर नियंत्रण मिळवलं असल्याची माहिती आहे। मात्र तरीही आतमध्ये कोणी जखमी नाही का किंवा याबाबत कोणी आतमध्ये अडकलं आहे का याची देखील पूर्ण तपासणी अग्निशमन दलाच्या जवानांकडून केली जाते। कॅमेरामॅन लालचंद सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। 1:15 वाजता आग लागली होती आयकर भवनमध्ये बेसमेंटमध्ये। तिच्यामध्ये त्यांचं वेस्टेड मटेरियल ठेवलेलं आहे, त्याला आग लागलेली आहे आणि विझवण्याचं काम चालू आहे। फायर ब्रिगेडच्या 20 पेक्षा जास्त गाड्या आलेल्या आहेत, त्यांची टीम खाली बेसमेंटमध्ये उतरलेली आणि विझवण्याचं काम चालू आहे। आतमध्ये अजून आग धगधगते, ते विझवण्याचं काम चालू आहे त्यांचं। मोठी आग आहे, अजून पूर्णपणे विझवली गेलेली नाही, दूर बाहेर निघतं, याचा अर्थ आग चालू आहे अजून। अच्छा, किती लोक इमारतीमध्ये होते आणि कुणाला काही दुखापत? इमारतीत एकूण 1800 लोक काम करतात, त्यापैकी त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी सर्वांचा फॉलोअप घेतलेला आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ सर्वच बाहेर निघालेले आहेत। तरीसुद्धा आम्ही काही कॅज्युअल्टी होईल वगैरे या विचाराने आम्ही ॲम्ब्युलन्स वगैरे सुद्धा बोलावून ठेवलेले आहेत। इमर्जन्सीमध्ये घेऊन जाता येतील आपल्याला। अद्याप कोणी इंज्युअर किंवा काही झालेलं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।